नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 23 ऑगस्ट 2023 वार आहे बुधवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण। चला तर जी काही आपली आजची डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आपण सुरुवात करूया। त्या ठिकाणी जी पहिली न्यूज आहे ती नाफेड संदर्भात आहे। नाफेड विषयी इन डिटेलमध्ये माहिती या ठिकाणी आपण घेणार आहोत। तर न्यूज या ठिकाणी अशी आहे, कांदा कोंडीवर खरेदीचा उतारा। मागच्या काही दिवसांमध्ये जो काही कांदा आहे त्या कांद्याच्या निर्यातीवर केंद्र सरकारने 40% निर्यात शुल्क आकारले होते। परिणामी जो भारतीय कांदा आहे तो विदेशी मार्केटमध्ये किंवा विदेशाची जी काही बाजारपेठ आहे त्या ठिकाणी महाग होईल आणि यामुळे भारतीय कांद्याला असणारी जी काही विदेशातील मागणी आहे ती मागणी या ठिकाणी कमी होईल। परिणामी भारतातून होणारी जी काही कांद्याची निर्यात आहे ती निर्यात कमी होईल आणि भारतीय बाजारपेठेमध्ये म्हणजे स्थानिक बाजारपेठेमध्ये कांद्याचा मुबलक पुरवठा होईल व अशामुळे भारतीय बाजारपेठेमध्ये जो काही कांदा आहे त्या कांद्याचे जे काही दर आहेत ते व्यवस्थित राहतील किंवा नियंत्रणात राहतील असा या मागचा उद्देश केंद्र सरकारचा असलेला दिसतो की ज्या ठिकाणी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर 40% निर्यात शुल्क आकारले होते। तो अशा प्रकारची ती एक न्यूज आहे। मग या ठिकाणी जेव्हा शेतकऱ्यांनी आंदोलन केलं तेव्हा केंद्र सरकारने असा निर्णय जाहीर केला आहे की जी काही नाफेड आहे केंद्र सरकारची, ज्याला की आपण नॅशनल ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड असे म्हणतो, इन शॉर्टमध्ये त्याला आपण नाफेड असे म्हणतो। मग या नाफेड मार्फत 2410 रुपये प्रति क्विंटलनं या दराने 2 लाख टन कांद्याची खरेदी केली जाईल। म्हणजे या ठिकाणी शेतकऱ्यांना बसणारा जो काही आर्थिक फटका आहे तो काही प्रमाणात यामुळे कमी होईल आणि शेतकऱ्यांमध्ये जी काही नाराजी निर्माण झाली आहे ती नाराजी दूर करता येईल असा एक या ठिकाणी केंद्र सरकारचा प्रयत्न असलेला आपल्याला दिसतो। मग या ठिकाणी स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी या दृष्टिकोनातून जी नाफेड ही संस्था आहे या नाफेड या संस्थेविषयी आपणाला माहिती असणं आवश्यक आहे। तर या ठिकाणी जो नाफेडचा फुल फॉर्म आहे तो असा आहे, नॅशनल ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, ज्याला की आपण शॉर्टमध्ये नाफेड असं म्हणतो। मग नाफेड काय आहे तर ही भारतातील एक महत्त्वाची कृषी उत्पादने जे आहेत, भारतामध्ये जे काही कृषी उत्पादने आहेत त्या कृषी उत्पादनाचं विपणन, ज्याला की आपण इंग्लिशमध्ये मार्केटिंग म्हणजे जी काही कृषी उत्पादनं आहेत त्याचं मार्केटिंग करणारी ती एक सहकारी संस्थांची सर्वोच्च संस्था आहे किंवा तिला आपण शिखर संस्था म्हणू। म्हणजे आपल्या भारतामधील ज्या काही सहकारी संस्था आहेत या सहकारी संस्थांमध्ये जे काही कृषी उत्पादनावर आधारित उत्पादन होतं, मग जे काही उत्पादन या ठिकाणी निर्माण करण्यात आले आहे त्या उत्पादनाची मार्केटिंग करणं अतिशय महत्त्वाचं असतं। तेव्हा तुमच्या मालाला किंवा तुमचे जे काही प्रोडक्ट्स आहेत, उत्पादन आहेत त्यांना बाजारपेठेमध्ये चांगली मागणी भेटते। मग या ठिकाणी हे सर्व कार्य करण्यासाठी केंद्र सरकारने नॅशनल ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, ज्याला की इन शॉर्टमध्ये आपण नाफेड म्हणतो, या नाफेड या संस्थेची या ठिकाणी स्थापना केली आहे। जी स्थापना आहे ती 2 ऑक्टोबर 1958 मध्ये करण्यात आली आहे। 2 ऑक्टोबर म्हणजे महात्मा गांधी यांची जयंती असते। मग या ठिकाणी 2 ऑक्टोबर 1958ला नाफेडची स्थापना केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे। या ठिकाणी जो मुख्य उद्देश आहे नाफेडच्या स्थापनेमागचा तो उद्देश म्हणजे देशभरामध्ये जे काही कृषी उत्पादन आणि वन संपत्तीचे जे काही उत्पादन आहे त्या उत्पादनासंबंधी जो काही व्यापार आहे त्या व्यापाराला चालना देण्यासाठी या ठिकाणी नाफेडची निर्मिती करण्यात आली आहे। कृषी उत्पादन त्याचबरोबर वनापासून मिळणारे जे काही उत्पादन आहे, फॉर एक्झाम्पल डिंक असतील, काही फळं असतील किंवा इतरही काही उत्पादने असतील, त्या उत्पादनाला चांगल्या प्रकारे बाजारपेठ भेटावी आणि त्यांच्या व्यापाराला एक प्रकारे प्रोत्साहन मिळावं यासाठी
नाफेडची निर्मिती करण्यात आली आहे। हा मुख्य उद्देश या ठिकाणी नाफेडच्या स्थापनेमागील असलेला आपल्याला दिसतो। आता जो पुढचा पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे तो म्हणजे जी काही नाफेड आहे या नाफेड या संस्थेची नोंदणी कोणत्या कायद्याच्या अंतर्गत करण्यात आली आहे तो कायदाही या ठिकाणी तुम्हाला माहिती असला पाहिजे। तोही पॉईंट या ठिकाणी तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी तो कायदा आहे बहुराजकीय सहकारी संस्था, ज्याला इंग्लिशमध्ये आपण मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट असे म्हणतो। या ॲक्टच्या अंतर्गत नाफेडची स्थापना करण्यात आलेली आहे। नाफेड भारतातील कृषी उत्पादनाची सर्वात मोठी खरेदी तसेच विपणन संस्था आहे। या ठिकाणी सर्वाधिक महत्त्वाचा पॉईंट आहे तो तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचा आहे, तो म्हणजे नाफेड ही अशी संस्था आहे जी की भारतामध्ये जे काही कृषी उत्पादनं होते त्या कृषी उत्पादनाचं सर्वात मोठी खरेदीदार संस्था आहे। म्हणजे नाफेडच्या ऐवजी इतर कोणतीही संस्था अशी नाही की भारतातून मोठ्या प्रमाणावरती कृषी उत्पादनाची खरेदी करते आणि जे काही उत्पादन ती खरेदी करते त्या उत्पादनाचं मार्केटिंग ही या ठिकाणी नाफेडच्या अंतर्गतच केले जाते। पुढे जे नाफेडचे मुख्यालय आहे ते आपल्याला नवी दिल्ली या ठिकाणी पाहायला भेटेल आणि त्याचबरोबर 4 प्रादेशिक कार्यालये आहेत जी की दिल्ली 1, मुंबई 2, चेन्नई 3 आणि जी आपली 4 महानगरं आहेत ज्यामध्ये शेवटी आहे कोलकाता, या 4 महानगराच्या ठिकाणी 4 प्रादेशिक कार्यालये आपल्याला नाफेडची असलेली दिसतात। त्याचबरोबर या ठिकाणी एकूण 28 विभागीय कार्यालये आहेत जी की राज्याची राजधानी आणि जी काही महत्त्वाची महानगरे आहेत त्या महानगराच्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते। अशा या एकूण कार्यालयामधून मोठ्या प्रमाणावर देशामध्ये नाफेड करून जी काही कृषी माल आहे त्या कृषी मालाची या ठिकाणी खरेदी केली जाते आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलासा देण्याचे एक कार्य केलं जातं। तर या ठिकाणी पहा पुढे आपण नाफेडच्या आधारावर एक MCQ टाईप क्वेश्चन निर्माण केला आहे। क्वेश्चन असा आहे, भारतात कृषी उत्पादनाच्या बाजारपेठेचे नियमन खालीलपैकी कोणत्या संस्थेच्या किंवा कोणत्या कायद्याच्या अंतर्गत केले जाते। खालीलपैकी या ठिकाणी कायदा हा शब्द राहिला आहे लिहायचा। तर या ठिकाणी कायद्या खालीलपैकी कोणत्या कायद्याच्या अंतर्गत केले जातात अशा प्रकारचा तो प्रश्न आहे। मग या ठिकाणी आपल्याला ऑप्शन आहे जीवनावश्यक वस्तू कायदा जो की 1955चा आहे। नंबर 2 ज्याला आपण ऑप्शन बी म्हणूया, राज्यांनी लागू केलेला कृषी उत्पन्न बाजार समिती कायदा। नंबर सीचं जे ऑप्शन आहे ते पाहूया, कृषी उत्पादन प्रतवारी आणि चिन्हांकन अधिनियमन कायदा जो की 1937चा आहे। त्यानंतर शेवटचा पर्याय फूड प्रोडक्ट्स ऑर्डर 1956 आणि मीट अँड फूड प्रोडक्ट्स ऑर्डर 1973 या कायद्याच्या अंतर्गत भारतात कृषी उत्पादनाचे जे काही बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेसंबंधी नियमन केलं जातं। तर या ठिकाणी जे काही आपलं उत्तर असेल ते उत्तर आपण जो उद्याचा आपला अंक असेल त्या अंकामध्ये डिस्कस करू, पण तत्पूर्वी तुम्हाला हा प्रश्न पाहायचा आहे आणि हा प्रश्न तुम्हाला या प्रश्नाचे जे काही उत्तर आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कळवायचे आहे। तर उद्याच्याला आपण या ठिकाणी आपण या क्वेश्चनविषयी डिस्कस करूया। चलूया पुढच्या न्यूजकडे। जी पुढची न्यूज आहे ती अर्थातच जे चंद्रयान आहे, मागच्या काही दिवसापासून आपण चंद्रयानविषयी डिस्कस करत आहोत। म्हणजे आज या ठिकाणी 23 ऑगस्ट या दिवशी 6:04 संध्याकाळी तर जे काही चंद्रयान आहे ज्याला आपण चंद्रयान 3 म्हणतो ते चंद्रयान चंद्राचा जो काही पृष्ठभाग आहे त्या पृष्ठभागावर ते आता लँड करणार आहे। या ठिकाणी जे काही लँडर आहे त्याला आपण विक्रम असे नाव दिलेले आहे। ते विक्रम लँडर आता चंद्राच्या पृष्ठभागावर लँड करल। म्हणजे आजचा जो काही दिवस आहे तो संपूर्ण भारतीयांसाठी एक ऐतिहासिक दिवस असेल यात तीळ मात्र शंका नाही। चलो या पुढच्या न्यूजकडे। या ठिकाणी पुढची न्यूज जी काही सध्या तलाठी भरती चालू आहे त्या तलाठी भरतीमध्ये जे काही गैरप्रकार होत आहे त्या गैरप्रकारासंबंधी आहे। न्यूज अशी आहे, आरोपीकडे प्रश्नपत्रिकेची
185 छायाचित्रे. तर या ठिकाणी पहा, जे काही TCS आहे, TCSच्या मार्फत या ठिकाणी तलाठी भरतीची प्रक्रिया सुरू आहे. मग या ठिकाणी जी काही इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे त्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर करून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चीटिंग केल्याचे प्रकार विविध केंद्रावर समोर येत आहेत. यामुळे काय होत आहेत, जे बरेचसे विद्यार्थी बऱ्याचशा वर्षापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत, अशा गोरगरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांचे या ठिकाणी नुकसान होत आहे. आणि अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत त्या मागच्या काळामध्येही घडत होत्या, आताही घडत आहेत, ज्या की आपल्यासाठी खूप वाईट आहेत. एक स्पर्धा परीक्षा विद्यार्थी म्हणून अशा घटनांचा एक मनस्ताप होतो आणि असल्या घटना कुठेतरी थांबल्या पाहिजेत. यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत आणि सरकारचे प्रयत्न चालू आहेत, परंतु ते जे प्रयत्न आहेत ते कुठेतरी कमी पडत आहेत आणि जे कमी पडणारे प्रयत्न आहेत ते सरकारने दुरुस्त करून जे काही गोरगरीब विद्यार्थी आहेत, जे काही होतकरू विद्यार्थी आहेत त्यांना न्याय द्यावा, हीच एक काय ती अपेक्षा या ठिकाणी आपण करू शकतो. पुढची न्यूज अशी आहे, जे आपले पंतप्रधान आहेत ते ब्रिक्स परिषदेची जी काही शिखर परिषद आहे त्यासाठी दक्षिण आफ्रिकेला रवाना झाले आहे. तर या ठिकाणी पहा, जी काही सध्याची ब्रिक्स परिषद ही दक्षिण आफ्रिकेमधील जोहान्सबर्ग या ठिकाणी होत आहे. हा पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, कारण आयोग क्वेश्चन विचारू शकतो की 2023ची ब्रिक्स शिखर परिषद कोठे झाली, तर जे काही दक्षिण आफ्रिका आहे, दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग या ठिकाणी ब्रिक्स परिषदेची बैठक झाली आहे. आणि या ठिकाणी जी काही ब्रिक्स परिषद आहे ती 15वी ब्रिक्स शिखर परिषद आहे. तर तो आकडा जो 15 आहे तोही या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, कारण ती 15वी ब्रिक्स परिषद आहे. तर जे काही ब्रिक्स देश आहेत त्या ब्रिक्स देशामध्ये ज्या देशांचा समावेश होतो त्या देशांची या ठिकाणी आपण चर्चा करूया. ब्रिक्सचा जर आपण फुल फॉर्म पाहितला, B म्हणजे ब्राझील, R म्हणजे रशिया, I म्हणजे इंडिया, C म्हणजे चायना आणि S म्हणजे साऊथ आफ्रिका, अशा एकूण 5 देशांचा जी काही ब्रिक्स परिषद आहे त्यामध्ये सहभाग होतो. ती लिस्ट या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय. तर या ठिकाणी काही फॅक्ट जे आहेत ते आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. जे हे ब्रिक्स सदस्य आहेत, जे की 5 सदस्य आहेत, या 5 देशामध्ये जगातील एकूण लोकसंख्येच्या 41% लोकसंख्या राहते. हा सर्वाधिक महत्त्वाचा फॅक्ट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, जो की तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर जो काही जागतिक GDP आहे त्या जागतिक GDP मध्ये ब्रिक्स सदस्य देशांचा 24% वाटा असलेला दिसतो आणि एकूण जागतिक व्यापाराच्या 16% व्यापारामध्ये या ब्रिक्स सदस्य देशांचा हिस्सा असलेला, वाटा असलेला या ठिकाणी आपल्याला दिसतो. तर या ठिकाणी हे जे 3 पॉईंट आहेत ते आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, जे की तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचे आहेत. पुढची न्यूज पाहूया. विदेशी मद्याच्या विक्रीत तिप्पट वाढ, उत्पादन शुल्क 50% घटवल्याने महसुलात भर. तर या ठिकाणी पहा, विदेशातून जी काही मद्य आहे त्याच्या विक्रीमध्ये तिप्पट वाढ झाली आहे, अशा प्रकारची ती न्यूज आहे. मग ही जी तिप्पट वाढ आहे ती कशामुळे झाली? जे काही उत्पादन शुल्क आहे ते 50% कमी केल्यामुळे या ठिकाणी देशामध्ये विदेशी मद्य विक्रीमध्ये तिप्पट वाढ झाली आहे, अशा प्रकारची ती न्यूज आहे. मग या ठिकाणी जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायची आहे. आता या ठिकाणी पहा, आता विदेशी जी काही दारू आहे त्या विदेशी दारूमध्ये आपण 50% उत्पादन जे काही शुल्क आहे ते कमी केलं आहे. फॉर एक्झाम्पल, एका एक्झाम्पलच्या माध्यमातून नेमकं हे प्रकरण काय आहे ते या ठिकाणी आपण समजून घेऊया. तर फॉर एक्झाम्पल असं समजूया की एक विदेशी दारू निर्माण करण्यासाठी किंवा तिचं उत्पादन करण्यासाठी या ठिकाणी 100 रुपयाचा खर्च येतो. मग यावरती फॉर एक्झाम्पल प्लस 100 रुपये हा उत्पादन शुल्क म्हणजे एक प्रकारचा तो कर असतो. तो कर या ठिकाणी लावला आहे. आणि या ठिकाणी जे काही विक्रेता असेल, डिस्ट्रीब्युटर असेल, यांचं कमिशन सर्व काही ॲड करून जे कमिशन आहे ते प्लस आपण 100 धरूया. म्हणजे या ठिकाणी जी काही मद्याची बॉटल आहे तिची किंमत ग्राहकांना 300 रुपये पडेल. मग या ठिकाणी जो काही हा 100 रुपये कर, ज्याला की आपण उत्पादन शुल्क कर म्हणतो, तो जो कर आहे तो कर या ठिकाणी सरकारने कमी केला 50%. म्हणजे या ठिकाणी 100च्या ऐवजी 50 रुपयेच कर या ठिकाणी
सरकारने लावला आहे। म्हणजे या ठिकाणी जी एकूण किंमत होणार आहे ती 300 न होता आता 250 होणार आहे। याचा अर्थ जी काही मद्याची बॉटल आहे तिची जी किंमत आहे ती कमी झाली आहे आणि जर एखाद्या वस्तूची किंमत कमी होत असेल तर त्या वस्तूंना असणारी जी काही मागणी आहे ती अर्थशास्त्राच्या नियमानुसार त्या वस्तूची मागणी वाढते। हा साधा सिंपल नियम आहे। वस्तूची किंमत कमी झाली, वस्तूची मागणी वाढली, मग तोच परिणाम या ठिकाणी झालेला आहे। जे काही विदेशी मद्य आहे त्या विदेशी मद्याचे जे काही उत्पादन शुल्क आहे त्या उत्पादन शुल्कामध्ये किंवा जो काही टॅक्स लावला जातो त्या टॅक्समध्ये घट करण्यात आलेली आहे। मग या ठिकाणी त्या टॅक्समध्ये घट कमी झाल्यामुळे जे काही ग्राहक वर्ग आहे, ग्राहक वर्गाला या ठिकाणी जे काही मद्य आहे ते स्वस्त दरामध्ये परवडू लागले। परिणामी या ठिकाणी जी काही विक्री आहे त्यामध्ये वाढ झालेली आहे। तर अशा प्रकारची ती कन्सेप्ट आहे जी की आपल्याला माहिती असली पाहिजे। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 23 ऑगस्टचे जे काही आपले वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलेले आहे। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचे। व्हिडिओ संबंधित तुमच्या कमेंट या ऑलवेज महत्त्वाच्या असतात आणि त्या कमेंट या आम्हाला प्रोत्साहन देणाऱ्या असतात। आपला व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअरही करायचे आणि त्याचबरोबर न विसरता आपल्या यूट्यूब चॅनलला या ठिकाणी तुम्हाला सबस्क्राईबही करायचं आहे। या संबंधी PDF आपणाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल ज्याची की लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत आज इथेच आपण थांबत आहोत।